नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे। आज शेवटचा भाग, आजचा 6वा दिवस आपला आहे आणि शेवटच्या दिवशी तर खरोखर म्हणजे आम्ही खूप धमाल केली। आणि आमचे टूर गाईड आहेत ना, त्यांनी खरंच आम्हाला असं काही सांगितलं नव्हतं की इथे तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फोटोजेनिकच सगळीकडे तसंही आहेच गुड, पण इथे फोटो काढायला खूपच पर्याय उपलब्ध होते ऍक्च्युली। त्यामुळे तुम्ही जेव्हा जाल साईडला जाल ना, नॉर्थ ईस्ट साईडला, नॉर्थ बाली साईडला, तर तिथे जाताना तुम्ही ना ब्राईट कपडे घाल जरा, कारण तिथे म्हणजे टूर गाईडने आम्हाला सांगितलं नव्हतं, आम्ही अनायासे छान कपडे घालतच होतो, पण तिथे जे फोटो काढण्यासाठी ठेवलेलं आहे ना, तिथे त्याच्यामध्ये ब्राईट कलरचे जर कपडे घातले तर खूप छान दिसतो, म्हणजे फोटो चांगले आहेत। यासाठी मी सजेशन देत होते तुम्हाला की टूर गाईड कधी कधी सांगत नाहीत आपल्याला, पण बालीमध्ये सगळीकडे इतकं सुंदर आहे ना, तुम्ही जेवढे छान कपडे घाल तेवढे सुंदर फोटो येतील, तसे सुंदर येतातच। आणि जे निसर्गाचा देणं म्हणतो ना आपण, ते खरंच बालीला सौंदर्याने नटलेलं आहे निसर्ग। आणि नॉर्थ साईड आम्हाला खूप आवडली आणि 3 तास अंतरावर जवळजवळ होता, 2.5 ते 3 तास। आम्ही फर्स्ट गेलो वनगिरी ठिकाणी गेलो आम्ही, तिथे हिडन लेक आहे, म्हणजे जवळ आपल्याला तिथे आपण जात नाही ना तर कळत नाही की तिथे एवढं मोठं लेक आहे। तर त्या स्पॉटला गेल्यावर आम्हाला एकदम अरे इतकं सुंदर आहे। आणि ते फोटो काढायला ना त्यांनी खूप छान करून ठेवलेले, म्हणजे नेस्ट, मी तुम्हाला मागे पण बोललेले, नेस्ट होता, झुले होते, म्हणजे तिकडे पेमेंट करू नये होतं, इथे विदाऊट पे आतमध्ये एंट्रीला जे काही त्यांनी घेतात तिकडे प्रत्येक ठिकाणी, त्याच्यामध्ये ते फोटोग्राफर पण इन्क्लूड होते बरं का। त्यांनी ते डबल जे फोटो असतात ना, रिफ्लेक्शन दिसतं तुम्हाला, ते ऍक्च्युली तिथे खालती पाणी नसतं बरं का, ते त्यांची एक ट्रिक आहे फोटो काढण्याची, म्हणून ते तुम्हाला मिरर इमेज जी दिसते ना, ती मिरर इमेज असते, खालती पाणी नसतं, ती रिफ्लेक्शन दिसतं, ती पाणी नसतं, मिरर इमेज असते। ओके, तर ते तिथे खरं फोटोग्राफर खूप सुंदर फोटो काढतात आपले, एकंदरच त्यांना ते अवगत आहे ती कला। आणि तिथले फोटो प्रतिम आलेत, म्हणजे आमचं पाऊलच निघत नव्हतं तिकडून, सगळे सुंदर फोटो काढून आम्ही वनगिरीच्या त्या हिडन लेक मधनं पुढे आलो। वनगिरी म्हणजे आपल्यासारखंच बरं का, फॉरेस्ट म्हटलंय त्यांनी, आणि खरंच तिकडे भरपूर जंगल आहे। आणि तिथून आम्ही गेलो अंडारा गेट म्हणून आहे तिथे। अंडारा गेट म्हणजे लेम्पियम टेम्पल मध्ये जे करतात ना, सेम तिथे जे अशी प्रतिकृती आहे खांबांची उंच, आणि मध्ये मागे स्वर्गात सारखं दिसतं, तसंच त्या अंडारा गेटला पण आहे। लेम्पियम टेम्पल एवढा वेळ तिथे नाही लागत, इथे तरी आम्हाला जवळजवळ 1 तास वेट करावा लागला त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी। तर तुम्ही तर म्हणजे त्या हिशोबाने जा की 1 ते 1.5 तास इथे पण वेळ जातो। म्हणजे आम्ही जेव्हा ते हिडन लेक पाहून तिथे गेलो तर आमचा साधारण 50वा वगैरे नंबर आलेला, त्यामुळे पण 1-1.5 तासात आम्ही तिथे ते आम्हाला फोटो काढायला तिथे परवानगी असते। आणि तिथे ना आधीच तुम्हाला थीम ठरवायला की आपल्याला काय करायचंय, कशा उड्या मारायच्या, आपले पोज ठरवायला लागतात, हे फटाफट 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 क्लिक करतात तिथे, त्यामुळे तुम्हाला ते सगळं ठरवून तिथे ते 1 तासात आपण ठरवायचं की आपल्याला काय करायचंय। आणि विशेषतः जे हनीमून कपल असतील त्यांनी अशा वेळेला तुमचे ते कसे पोज घ्यायच्या, काय घ्यायच्या, ते तिथे सगळेजण करत होते, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आधीच ठरवून जा की कसा तिथे आपल्याला पोज घ्यायच्या, कोणीही, सगळ्यांना, सर्वसामान्य माणसांसाठी पण। तर आम्ही पण तिथे वेगवेगळ्या पोज घेतल्या आणि तिथे पण रिफ्लेक्शनचे जे फोटो मिरर इमेजचे ते पण काढले। नॉर्मलच सुंदर आहे। मग 1 तास वेळ कसा घालवला, तर ऍज युजल आम्ही तिकडे भरपूर टाइमपास करत असतो, मग आम्ही तिथे बाजूला जाऊन रॅम्प वॉक वगैरे केला, त्याचा व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे, तो बघालच तुम्ही, झलक नक्कीच दाखवीन तुम्हाला। तिथून आम्ही
जेवायला गेलो, कारण त्यावर जेवणाची वेळ झालेली. नेहमीप्रमाणे त्यांनी सुंदर हॉटेल दिलं, पण इथे आधीच्या हॉटेलपेक्षा हे ठीक ठीक होतं, ठीकठाक होतं, पण छान होतं. आजूबाजूचा परिसर सुंदर दिसत होता, जेवण चांगलं होतं, त्यामुळे ऍज युजल त्यांनी छानच हॉटेल दिलं. मग तिथून आम्ही गेलो उलुंधनू टेम्पल. तुम्ही जर बालीला गेलात तर या 3 गोष्टी अजिबात मिस करू नका. म्हणजे उलुंधनू टेम्पल हे मी फर्स्ट प्रेफरन्स देईन, की खूपच सुंदर टेम्पल आहे. म्हणजे 1 दिवस दिला असताना तरी पुरलं नसतं असं आम्हाला वाटायला लागलं, की आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथून अक्षरशः पाऊल निघत नव्हतं. म्हणजे अजून परिसर बघायचा राहिला होता असं वाटलं आम्हाला. आम्ही जवळजवळ तिथे 2-2.5 तास काढले, तरी असं वाटलं आम्हाला की अरे आपण अजून बघितलंच नाहीये काय काय गोष्टी. इतके फोटो काढायला स्पॉट आहे त्या उलुंधनू टेम्पलला. आणि तुम्ही जे टेम्पल म्हणून, पाण्यातलं टेम्पल म्हणून बघता ना नेहमी जे फोटो येतात बालीचे टेम्पलचे, द मोस्ट ऑफ फोटो या उलुंधनू टेम्पलचेच असतात. ते जे पाण्यातले टेम्पल्स तुम्ही बघितले असतील तर. आणि खरंच म्हणजे खरं तिथे असं वाटतं की म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही जर वेळ काढून गेलात तर उलुंधनू टेम्पलला जवळजवळ 4-5 तास तरी द्यायला वेळ काढा. आणि तिथे खरंच सुंदर आहे, अप्रतिम आहे. आम्हाला त्यांनी निसर्ग, मी म्हंटल तसं जपून आजूबाजूलाच परिसर, प्रत्येक ठिकाणी त्यांनी फोटो काढण्यासाठी ठेवलेल्या प्रतिकृती, ते पण निसर्गातनं गोष्टी तयार केलेल्या आहेत. नैसर्गिकपणा आपण तिथे जपलेला आहे. आणि तिथे आणखीन एक गंमत झाली. एक ना तिथे चित्रकार होता, तो चित्र काढत होता. 10 मिनिटात तुमचं चित्र काढून देईल म्हणून, 10-15 मिनिटात व्हॉटेवर. तर माझी बहीण म्हणाली एवढ्या करतायत आपण करून बघा म्हणून. तिने तिचं चित्र तयार करून घेतलं. त्यांनी 15-20 मिनिटात चित्र करून दिलं अक्षरशः. म्हणजे एक आपलं तिथे गेल्यानंतरची ती आठवण माझ्या बहिणीला राहिली नक्कीच. फोटो तर आहेच, पण चित्र काढून मिळालं तिला, स्केच काढून त्यांनी दिलं 15-20 मिनिटात. आणि खरंच खूप छान काढलं होतं त्यांनी. काय 500 रुपये आपले काहीतरी लागले मला वाटतं. तिथून आम्ही गेलो तमन आयुन रॉयल टेम्पल. तिथे गेलो. तिथे जनरली त्यांचे फेस्टिवल म्हणा किंवा जे आपण म्हणतात की रॉयल सेरेमनीज म्हणून, तर त्या तिथे होतात किंगच्या, त्यांच्या स्पेसिफिक. आणि ते फिरून दाखवलं. मोठा परिसर आहे तिथे पण पाहायला. आणि त्यांनी तिथे आम्हाला बालीचे ते रॉयल जे सेरेमनीज होतात आणि पूर्ण थोडी बालीची माहिती, त्या किंगची माहिती, असं तिथे एक छोटी क्लिप दाखवली त्यांनी एंड ऑफ द डे तिथे. म्हणजे ते सगळं फिरून आल्यावर तर ते सगळं सुंदर त्यांनी ते चित्रीकरण, एक 15-20 मिनिटाची क्लिप आहे ती बघितली. म्हणजे अंदाज येतो आपल्याला तिकडच्या संस्कृतीचा किंवा तिथल्या राज्याचं कसं काय काय करतात असं. छोटीशी क्लिप आहे ती पाहिली. मग परत आम्ही आलो अशोका ट्री हॉटेलला. आणि आमचा बालीचा पूर्ण प्रवास, आज शेवटचा दिवस होता. आम्ही खूप एन्जॉय केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आमचा परतीचा प्रवास होता, त्यामुळे आम्हाला बघायला वेळ मिळणार नव्हता. आणि मी म्हंटल तसं की ती लोक खूप चांगली तिथली. त्याचा अनुभव आम्हाला जेव्हा आम्ही एअरपोर्टला गेलो दुसऱ्या दिवशी, तर सगळं बघितलं. पण एका बाजूच्या त्या मला वाटतं आपण गाडीची जी सीट असते त्याच्या बाजूला माझ्या बहिणीचा मोबाईल पडला, दिसला नाही आम्हाला. आम्हाला अर्ध्या तासाने लक्षात आलं बहिणीच्या, आणि आम्ही फोन केला. ते अर्धा तास पुढे निघून गेले होते. त्यांनी परत उलट येऊन आम्हाला फोन आमचा परत दिला. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे नाहीतर कोण असं देत नाही ना की फोन वगैरे परत आणून. तर ती त्यांची गोष्ट मला चांगली वाटली. आणि गंमत म्हणजे आमचे टूर लीडर होते ना, ते सगळ्या ठिकाणी आम्हाला म्हणायचे की पोज द्यायचं म्हटलं ना की पहिले ते म्हणायचे नमस्ते पोज दो, नमस्ते पोज, नमस्ते पोज असं म्हणायचे. आणि चला चला चलो चलो हे ना त्यांना माहिती होतं, तर ते वेगळेच म्हणायचे. चले
चले चलो असं काहीतरी म्हणायचं, चलो चलो चले असं काहीतरी म्हणायचं. तर मजा वाटायची म्हणजे. आणि हिंदी म्हणजे कळलं, लोक नेहमी येत असतात. पुढच्या या नॉर्थ साईडला आणि एकंदर बालीमध्ये मी इतके फोटो काढलेत ना की ते तुम्हाला दाखवायला अपुरे पडतात मला. त्यामुळे उलुंदनू परिसरात मी फोटो जेवढे काढलेत किंवा अजून कुठे कुठे जेवढे फोटो काढले त्याचे मी रील पण बनवून टाकते वेगवेगळ्या ह्याच्यावरती. तर ते माझे रील म्हणजे शॉर्ट्स पण, युट्यूब शॉर्ट्स पण नक्की बघा तुम्ही, कारण त्याच्यामध्ये मी बरेचसे ते फोटो ऍड केलेले आहेत किंवा व्हिडिओ पण ऍड केलेले आहेत जे मी इथे काही काही वेळेला टाकू शकले नाही. तर ते पण नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं उलगडेल की आम्ही काय काय आणखी बघितलं किंवा केलं त्या फोटोमधून. आणि युट्यूब शॉर्ट्स नक्की बघा. टिप्सचा व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे की काय तिथे लागतं आपल्याला त्याच्यासाठी. तर तो वेगळा व्हिडिओ टाकीन, तो नक्की बघा. आणि पुढची ट्रिपचा तुम्हाला ट्रिप व्लॉग ऐकायचा आहे की तुम्हाला एखादं कथाकथन आवडेल की कविता आवडेल, ते मला नक्की सांगा. ज्यांनी मला लाईक केला आहे, कमेंट केली आहे, सबस्क्राईब केलं आहे, त्यांना खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं, कारण त्याच्याशिवाय मी पुढे जाऊ शकले नसते. तर तुमचे असंच प्रेम मला सतत लाभू दे. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.